नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत. मागील तासाला आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 9 या प्रकरणाचा पार्ट 4 अभ्यासला. त्यामध्ये आपण मेथड्स ऑफ फायर एक्सटिंक्शन म्हणजेच आग विझविण्याच्या पद्धती आणि प्रिकॉशन्स अँड सेफ्टी मेजर्स म्हणजेच काळजी आणि सुरक्षात्मक उपाय हे पॉईंट अभ्यासले. Today we are going to study landslides, rift collapse. Landslides म्हणजेच दरड कोसळणे आणि रिफ्ट कोलॅप्स म्हणजेच भूस्खलन. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. What are the reasons for Malin mishap in Pune district? What are its effect? म्हणजे माळीण गावामध्ये जी दुर्घटना घडली, पुणे जिल्ह्यामध्ये असणारे जे माळीण गाव आहे त्या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्याची कारणं कोणती? व्हॉट आर इट्स इफेक्ट आणि त्याचे परिणाम कोणते? सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द लँडस्लाइड म्हणजेच दरड कोसळणे म्हणजे काय? आता आपण या ठिकाणी थोडक्यात या प्रकरणामध्ये जे लँडस्लाइड किंवा रिफ्ट कोलॅप्स आहे त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत. नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स प्रेझेंट इन रॉक्स कॉजेस देअर ब्रेकिंग म्हणजे जे हार्ड रॉक्स असतात किंवा जे कठीण असे खडक असतात त्यांना नॅचरली भेगा पडतात किंवा त्यांना चिरा पडतात, तेव्हा ते जे खडक आहेत ते खडक त्या ठिकाणी फुटतात. म्हणजेच ज्या नैसर्गिकरित्या ज्या भेगा पडतात त्यामुळं हे जे खडक आहे ते खडक त्यांचे मोठे मोठे तुकडे होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. Especially at the time of heavy rains, water entering these cracks cause weathering of these rocks. Especially म्हणजेच विशेषतः at the time of heavy rain म्हणजे मुसळधार पडणारा पाऊस. वॉटर एंटरिंग these cracks पाणी हे या भेगांमध्ये प्रवेश करायला सुरुवात करते. causes weathering of these rocks आणि त्यामुळं हे जे खडक आहेत ते खडकांची वेदरिंग म्हणजे झीज, खडकांची झीज व्हायला सुरुवात होते. म्हणजे खडकांची झीज होण्यासाठी सर्वात महत्त्वाची कारणं म्हणजे हेवी रेन म्हणजे मुसळधार पडणारा पाऊस आणि या पावसामुळे जे पाणी आहे ते पाणी खडकांच्या भेगांमध्ये गेल्यामुळं ते खडक फुटतात, त्यांची झीज होते. वेट इन्क्रीजेस त्या ठिकाणी त्या खडकांचं जे वजन आहे ते वजन वाढतं. दीज रॉक्स स्लाइड ऑन द स्लोपी रिजन आणि जो काही उताराचा भाग आहे या उताराच्या भागांवरून हे जे खडक आहेत हे खडक या ठिकाणी घरंगळत खाली येऊ लागतात. अँड सेटल ॲट द लोअर साईड आणि जी खालची बाजू आहे या ठिकाणी हे जे खडक आहेत ते किंवा खडकांचे तुकडे आहेत ते त्या ठिकाणी स्थिरावतात. दिस इज कॉल्ड कोलॅप्स ऑफ रिफ्ट आणि यालाच भूस्खलन असे म्हणतात. पुढचा पॉईंट आहे आपला कॉजेस ऑफ लँडस्लाइड म्हणजेच दरड कोसळण्याची कारणे. फर्स्ट वन इज आफ्टर इफेक्ट ऑफ नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, त्सुनामी, हेवी रेन्स, स्टॉर्म, फ्लूड कॉजेस लँडस्लाइड. म्हणजेच जेव्हा या ठिकाणी नॅचरल डिझास्टर म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, लाईक अर्थक्वेक म्हणजे भूकंप, त्सुनामी, हेवी रेन मुसळधार पडणारा पाऊस, स्टॉर्म म्हणजे वादळ, फ्लड म्हणजेच महापूर या विविध नैसर्गिक आपत्तींच्या परिणामामुळे किंवा ह्या नैसर्गिक आपत्तींमुळे लँडस्लाइड म्हणजेच दरड कोसळण्याचा धोका हा वाढतो. म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात त्या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण हे वाढते. सेकंड वन इज अनलिमिटेड कटिंग ऑफ ट्रीज कॉजेस सॉइल एरोजन. सॉइल एरोजन म्हणजेच जमिनीची धूप.
अनलिमिटेड कटिंग ऑफ ट्रीज म्हणजेच झाडांची बेसुमार तोड, म्हणजेच झाडं ही मोठ्या प्रमाणावर त्याची तोडणी केली जाते किंवा ती तोडली जातात तेव्हा जमिनीची धूप ही वेगाने घडून येते. थर्ड पॉइंट इज while building roads in mountains there is a lot of digging that makes the mountain weak. म्हणजेच जेव्हा या ठिकाणी रोड किंवा रस्त्याचं काम केलं जातं इन माउंटन, माउंटन म्हणजे डोंगर किंवा पर्वत, डोंगरांमधून हे जे रोड्स किंवा रस्ते बांधले जातात तेव्हा त्या ठिकाणी देअर इज अ लॉट ऑफ डिगिंग, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असते. दॅट मेक्स द माउंटन वीक, आणि त्यामुळं तो जो डोंगर आहे तो त्या ठिकाणी वीक म्हणजेच कमकुवत बनतो. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो डोंगर आहे हा कमकुवत होतो आणि त्या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण हे वाढते. आता या ठिकाणी शेजारील चौकटीमध्ये आपल्याला दिलेलं आहे मेक अ लिस्ट अँड डिस्कस. इन महाराष्ट्र व्हेअर डू द ट्रॅफिक जाम्स अकर ड्यू टू लँडस्लाइड्स. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दरड कोसळण्यामुळं ट्रॅफिक जाम होताना ज्या घटना घडतात किंवा ट्रॅफिक जाम होणे म्हणजेच काय तर वाहतूक खोळंबणे, म्हणजे वाहतूक खोळंबण्याच्या ज्या घटना आहेत त्या घटना कोठे म्हणजे कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणावर घडतात. मेक अ लिस्ट ऑफ सच अ प्लेसेस. अशी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची यादी बनवायची. व्हाय डू द लँडस्लाइड्स अकर ॲट दोज प्लेसेस ओनली. आणि अशा दरड कोसळण्याच्या दुर्घटना या फक्त त्याच ठिकाणी का घडतात. तर आपण पाहिलं जेव्हा या ठिकाणी रोड किंवा रस्त्यांची कामं डोंगरांमधून केली जातात किंवा डोंगरांमधून रस्ते तयार केले जातात तेव्हा उत्खननामुळे डोंगर कमकुवत बनतात आणि त्यामुळं तेथील खडकांची झीज होते आणि ते खडक लहान लहान तुकड्यांच्या स्वरूपामध्ये जमिनीवर उताराकडे यायला सुरुवात करतात. म्हणजेच त्या ठिकाणी दरड कोसळण्याचं प्रमाण हे घाटमाथ्यावर किंवा ज्या ठिकाणी घाट रस्ता आहे त्या ठिकाणी जास्त असतं. पुढचा पॉईंट आहे आपला इफेक्ट ऑफ लँडस्लाइड, म्हणजेच दरड कोसळण्याचे परिणाम. फर्स्ट इज रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंज देअर पाथ्स. म्हणजे या ठिकाणी दरड कोसळल्यामुळं काय परिणाम होतो. रिव्हर गेट्स फ्लडेड म्हणजेच नद्या या महापूर येऊन वाहू लागतात. अँड चेंज देअर पाथ, आणि महापूर आल्यामुळं ते त्यांचा मार्ग बदलतात. सेकंड इफेक्ट इज डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्स. डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन किंवा त्याला स्थानांतरण असं आपण म्हणतो. वॉटरफॉल म्हणजे धबधबा, धबधब्यांचे स्थानांतरण होते. फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल रिझर्वायर्स, आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स. आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिम, वॉटर रिझर्वायर म्हणजेच पाण्याचे जलाशय या ठिकाणी निर्माण होतात. फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स म्हणजेच कृत्रिम पाण्याचे जलाशय तयार होतात. थर्ड वन इज देअर इज लाईव्ह अँड फायनान्शियल लॉस ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानीही होत असते. ॲज ट्रीज, बिल्डिंग, रॉक्स ऑन स्लोपी एरिया कोलॅप्स ऑन लो लेईंग लँड. म्हणजेच या ठिकाणी ट्रीज म्हणजे झाडे, बिल्डिंग इमारती, रॉक्स म्हणजेच खडक, ऑन स्लोपी एरिया म्हणजे जो काही घरंगळणारा किंवा उताराची जी जागा आहे त्या उताराच्या जागेमधून हे जे झाडं आहेत किंवा इमारती आहेत या त्या ठिकाणी कोसळत असतात. कोलॅप्स ऑन लो लाईंग लँड, आणि जे सपाट क्षेत्र आहे, लो लाईंग लँड म्हणजे सपाट क्षेत्र, मग हे जे सपाट क्षेत्र आहे या ठिकाणी हे जे सगळे आहेत हे या ठिकाणी स्थिरावतात
आणि जेव्हा किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडते त्या ठिकाणी जीवितहानी आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावर होत असते. फोर्थ इफेक्ट इज लँडस्लाईड इफेक्ट ऑफ ट्रॅफिक. म्हणजेच लँडस्लाईड इफेक्ट म्हणजेच विपरीत परिणाम आणि इफेक्ट म्हणजे परिणाम. लँडस्लाईड म्हणजेच दरड कोसळणे. म्हणजे दरड कोसळल्यामुळं त्याचा ट्रॅफिकवर म्हणजेच वाहतुकीवर विपरीत परिणाम होतो. म्हणजेच तेवढ्या काळापुरती वाहतूक ही खोळंबली जाते. फिफ्थ इफेक्ट इज लँडस्लाईड डिस्ट्रॉईज प्लांट लाईफ ऑन इट. आणि यामुळं किंवा दरड कोसळल्यामुळं इट डिस्ट्रॉईज प्लांट लाईफ, वनस्पती जीवन त्या ठिकाणी नष्ट होतं. आणि अशा पद्धतीनं या दरड कोसळण्याचे परिणाम हे मानवी जीवनावर तसंच वनस्पती जीवनांवर होत असतं. पुढचा पॉईंट आहे आपला डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग. म्हणजेच या ठिकाणी आपत्ती निवारण, डिझास्टर रिलीफ म्हणजेच आपत्ती निवारण, प्लॅनिंग म्हणजे नियोजन. इफ द प्लॅन इज प्रिपेअर्ड इट विल हेल्प एनी डिझास्टर रिलीफ इन द स्कूल. म्हणजे या ठिकाणी जेव्हा शाळेची किंवा शाळेच्या संदर्भात जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा त्या ठिकाणी नियोजन आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोहोचण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. आता या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टवरून आपल्याला या ठिकाणी कशा संबंधी या ठिकाणी शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या ठिकाणी लक्षात येईल. आता या ठिकाणी आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये मेन पॉईंट हा फर्स्ट कॉलम आहे आणि सेकंड कॉलममध्ये आपल्याला थिंग्स टू बी नोटेड म्हणजेच नोंदी करावयाच्या आवश्यक बाबी ह्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता मुख्य पॉईंट आहे आपला प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द स्कूल म्हणजेच शाळेची प्राथमिक माहिती. शाळेच्या प्राथमिक माहितीमध्ये आपल्याला पुढील पॉईंट माहीत असणं आवश्यक आहे. पहिला पॉईंट आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ द स्कूल म्हणजेच शाळेचे नाव आणि शाळेचा पत्ता. त्यानंतर नेम अँड रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द हेडमास्टर विथ कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांचे नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच संपर्क क्रमांक आणि त्यांचा पत्ता या ठिकाणी त्याची नोंद असणं आवश्यक आहे. नेम्स अँड कॉन्टॅक्ट नंबर्स ऑफ स्कूल मॅनेजमेंट मेंबर. स्कूल कमिटी जी आहे त्याचे जे सदस्य असतील किंवा संस्थापक असतील किंवा त्यांचे सदस्य असतील यांची नावं आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा संपर्क क्रमांक त्या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टाफ म्हणजे जे एकूण कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. सेकंड पॉईंट आहे स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी म्हणजेच शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती. डिझास्टर कमिटी म्हणजेच समिती. फर्स्ट पॉईंट आहे फायर एक्सटिंग्शर म्हणजेच अग्निशामक. त्यानंतर अवेअरनेस म्हणजेच जागरूकता. त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच सूचना. त्यानंतर ट्रॅफिक मॅनेजमेंट म्हणजेच वाहतूक नियोजन. त्यानंतर सेफ्टी सुरक्षितता. कम्युनिकेशन कमिटी म्हणजेच संपर्क समिती. त्याच्यामध्ये 2 to 3 मेंबर्स ऑब्लिक सब कमिटी म्हणजेच या ठिकाणी या कमिटीमध्ये किंवा समितीमध्ये 2 ते 3 सदस्यांची आवश्यकता असते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल बिल्डिंग म्हणजेच शाळेच्या इमारतीविषयी जास्तीत जास्त विस्तृत अशी माहिती. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे टोटल नंबर ऑफ रूम्स म्हणजेच
एकूण असणारी रूमची किंवा खोल्यांची संख्या. त्यानंतर नंबर ऑफ क्लासरूम. त्यानंतर यामध्ये वर्ग खोल्यांची संख्या नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर क्लासेस म्हणजेच वर्ग म्हणजेच इयत्ता, ज्याला आपण म्हणतो इयत्ता किती आहेत, 5वी 6वी 7वी अशा ज्या इयत्ता आहेत त्यांची नोंद या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर टाईप ऑफ रूफ म्हणजेच त्या इमारतीचं जे छप्पर आहे ते कोणत्या प्रकारचं आहे. वुडन म्हणजे लाकडाचं आहे, ऑब्लिक सिमेंट की सिमेंटचं आहे, ऑब्लिक शीट्स का पत्र्याचं आहे, हे या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे एज ऑफ द बिल्डिंग ऑर बिल्डिंग इयर म्हणजे त्या इमारतीचं वय किंवा ती इमारत कोणत्या साली या ठिकाणी बांधली गेलेली आहे ते वर्ष नमूद करणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट इज इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल ग्राउंड म्हणजे शाळेचे जे मैदान आहे त्या मैदानाविषयी माहिती. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट इज टाईप ऑफ द प्लेग्राऊंड म्हणजेच जे खेळाचं मैदान आहे त्याचा प्रकार. मग त्याच्यामध्ये प्रेयर्स स्पेस म्हणजेच प्रार्थना स्थळ किंवा प्रार्थना करण्यासाठी घेण्यासाठी जी जागा असते ती जागा. त्यानंतर खो खोचं मैदान. त्यानंतर कबड्डीचं मैदान अँड अदर ग्राउंड्स आणि अशी जी काही इतर मैदाने आहेत त्यांची नोंद या ठिकाणी आवश्यक आहे. सेकंड पॉईंट इज द डिस्टन्स ऑफ द ग्राउंड फ्रॉम द मेन रोड म्हणजे जो मुख्य रस्ता आहे तर त्याच्यापासून जे शाळेचं ग्राउंड आहे किंवा मैदान आहे त्याचं अंतर या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट इज डेली रुटीन ऑफ द स्कूल. त्यानंतरचा पॉईंट आहे शाळेचे जे काही दिनचर्या आहे ही दिनचर्या या ठिकाणी नोंद करायची आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज टाईम टू स्टार्ट म्हणजेच शाळा कधी भरते ती वेळ. त्यानंतर स्कूल ब्रेक्स म्हणजेच शाळेचे ज्या मधल्या सुट्ट्या आहेत त्या कोणत्या वेळेला होतात. अँड टाईम टू लिव्ह द स्कूल आणि शाळा सुटण्याची वेळ. सेकंड पॉईंट इज डेली ॲक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस इन द स्कूल म्हणजे शाळेमध्ये घेतले जाणारे जे काही दैनंदिन उपक्रम आहेत तर त्यांची या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रार्थना असेल किंवा काही इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे पॉसिबल हजार्ड्स इन द स्कूल म्हणजेच शाळेतील संभाव्य धोके. पॉसिबल हजार्ड्स म्हणजे संभाव्य, हजार्ड म्हणजे धोके. शाळेमध्ये घडणारे संभाव्य धोके. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे नेम अँड टाईप म्हणजे त्या संभाव्य धोक्याचा नाव आणि त्याचा प्रकार. मग तो प्रकार कसा आहे, नॉर्मल, मीडियम की ॲक्यूट. नॉर्मल म्हणजे सर्वसाधारणपणे किंवा सर्वसाधारण लहान. मीडियम म्हणजे मध्यम. ॲक्यूट म्हणजे तीव्र. ऑफ द डेंजर म्हणजे हा जो धोका आहे हा कोणत्या स्वरूपाचा आहे, तीव्र स्वरूपाचा आहे, मध्यम स्वरूपाचा आहे की सौम्य स्वरूपाचा आहे याची नोंद घेणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे डिस्ट्रक्शन इन द पास्ट अँड करंट प्लॅनिंग म्हणजेच या ठिकाणी पूर्वी झालेले नुकसान आणि सध्या केलेल्या उपाययोजना म्हणजे करंट प्लॅनिंग म्हणजे चालू उपाययोजना. म्हणजे पूर्वी काही दुर्घटना ज्या घडलेल्या असतील तर त्या कोणत्या घडलेल्या आहेत आणि त्यासाठी काय प्लॅनिंग किंवा काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याची नोंद या ठिकाणी करणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट इज डिझास्टर मॅनेजमेंट मॅप ऑफ द स्कूल म्हणजेच शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा. द मॅप मस्ट हॅव फॉलोइंग कंटेंट्स. आता हा जो नकाशा आहे तर त्याच्यामध्ये खालील घटकांचा या ठिकाणी समावेश असणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहा ऑल बिल्डिंग्ज ऑफ द स्कूल म्हणजे शाळेच्या सर्व इमारती. देअर स्ट्रक्चर त्यांची रचना. ग्राउंड
ग्राउंड म्हणजेच मैदाने, त्यानंतर एंट्रान्सेस म्हणजेच शाळेची प्रवेशद्वारे किंवा शाळेला जर प्रवेशद्वार असेल तर ती प्रवेशद्वारे, त्यानंतर प्लेस ऑफ प्रोबेबल डेंजर्स इन द स्कूल म्हणजेच शाळेमध्ये जे काही धोके असतात किंवा धोक्याच्या ज्या जागा असतात त्याही ठिकाण या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतर सेफ प्लेसेस ॲट द टाइम ऑफ डिझास्टर म्हणजे जेव्हा एखादी आपत्ती उद्भवते तेव्हा त्या ठिकाणी सेफ प्लेसेस म्हणजेच सुरक्षित असणारी ठिकाण या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर नियरेस्ट रोड जवळचा असणारा रस्ता. धिस मॅप मस्ट बी ॲट द एंट्रन्स ऑफ द स्कूल आणि हा जो नकाशा आहे या नकाशा हा शाळेच्या प्रवेशद्वारावर, एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार, शाळेच्या प्रवेशद्वारावर असलाच पाहिजे. अँड ऑल स्टुडंट्स मस्ट बी गिव्हन डिटेल नॉलेज अबाउट इट आणि त्यासंबंधी शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती देणं आवश्यक आहे. म्हणजेच या सर्वांची नोंद या ठिकाणी या नकाशामध्ये असणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग या ठिकाणी केलं जातं. आता आपला पुढचा पॉइंट आहे मॉक ड्रिल इन द स्कूल म्हणजेच शाळेमध्ये ज्या काही घटना घडतात किंवा ज्या काही आपत्ती उद्भवतात तर त्यासाठीची रंगीत तालीम या ठिकाणी करून घेणं आवश्यक आहे. मग यामध्ये काही प्रमाणामध्ये रंगीत तालीम म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांना या आपत्तींसंबंधी माहिती देणं आवश्यक आहे आणि ह्या ज्या आपत्ती आहेत या आपत्ती निर्माण झाल्याच्या नंतर कशा पद्धतीनं या आपत्तींना तोंड द्यायचे आहे किंवा कशा पद्धतीनं या आपत्तींचं निवारण करायचं आहे याची माहिती विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. एव्हरी मंथ अ मॉक ड्रिल मस्ट बी कंडक्टेड इन द स्कूल म्हणजेच प्रत्येक महिन्याला शाळेमध्ये अशा प्रकारची रंगीत तालीम, मॉक ड्रिल म्हणजे रंगीत तालीम होणं आवश्यक आहे. इट शुड इन्क्लूड पॉसिबल हजार्ड्स त्याच्यामध्ये संभाव्य धोक्यांची माहिती असणं आवश्यक आहे. अँड मेजर्स टेकन अगेन्स्ट देम आणि जे संभाव्य धोके आहेत तर त्याच्यावर असणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांची माहिती असणं गरजेचं आहे. द डेट म्हणजे तारीख, टाईम वेळ, नंबर ऑफ स्टुडंट्स विद्यार्थी संख्या अँड शॉर्ट फॉल्स मस्ट बी नोटेड डाऊन आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या नोंदी आहेत त्या नोंदी करणं आवश्यक आहे. शॉर्ट फॉल्स म्हणजेच कमतरता म्हणजेच ही जे सगळे घटक आहेत या घटकांची नोंद या ठिकाणी या प्लॅनिंगमध्ये करणं आवश्यक आहे. पुढचा पॉइंट आहे आपला वर्क ऑफ इन्स्टिट्यूट्स म्हणजेच संस्थांचे कार्य. आता संस्था या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. फर्स्ट पॉइंट इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन कोलॅबोरेशन with Indian Mountaineering Institute and International Center for Integrated Mountain Development has launched a program forecast the landslides and its effect. म्हणजेच या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकार इन एलोबरेशन म्हणजेच या ठिकाणी काही प्रमाणामध्ये हे जे काही इंडियन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट असेल किंवा इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट असेल यांनी या अशा प्रकारचे हे जे प्रोग्राम आहेत हे भारत सरकारकडून लॉन्च केले गेलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी हे जे भूस्खलन आहे या भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने इंडियन
माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट अँड इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंट डेव्हलपमेंट या संस्थांशी अनुसंधान केलेलं आहे आणि त्यासाठी काही कार्यक्रम या ठिकाणी आखलेले आहेत. त्यानंतर सेकंड पॉईंट इज इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम ऑल्सो हेल्प फॉर धिस फोरकास्ट. म्हणजेच या ठिकाणी ह्या ज्या दोन संस्था आहेत, इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम, यासुद्धा या ठिकाणी मदत करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. म्हणजेच यांची सुद्धा मदत या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे जे काही संभाव्य धोके आहेत हे टाळण्यासाठी या संस्था महत्त्वाचं काम बजावत असतात. या पद्धतीने आपलं हे चॅप्टर नंबर 9 या ठिकाणी संपलेलं आहे.